महावितरण कंपनीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर्स विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दंड ठोपटले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असे जाहीर करून हे मीटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे। या संबंधातील टेंडर मंजूर करून सर्वत्र मीटर लावण्याची मोहीम सुरू झालेली आहे। वास्तविक हे मीटर मोफत लावले जाणार नाहीत। केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे। त्यामुळे केवळ महावितरण कंपनी व येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे असा स्पष्ट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। या विरोधात उद्या मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय रत्नागिरी येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। सध्या महावितरणच्या माध्यमातून नागरिकांकडे स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती किंवा स्मार्ट मीटर लावण्याचं धोरण आखले जात आहे। सदर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांचं होणारं नुकसान लक्षात घेता किंवा त्यामध्ये महावितरणची जी चापलूसी आहे ती लक्षात घेता या स्मार्ट मीटर लावण्यासाठीचा विरोध नागरिकांच्या सर्व थरातून निश्चितपणे होतो आहे आणि याची बाबत प्रत्येक वेळी महावितरणला कल्पना देऊनसुद्धा महावितरण अजूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मंगळवार दिनांक 23 रोजी महावितरणच्या रत्नागिरीच्या कार्यालयावर एक धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व वीज ग्राहकांच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होऊन आपली व्यथा मांडणार आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते, शिवसेना सचिव, माजी खासदार सन्माननीय विनायक राऊत साहेब, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब माने आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय सहदेवजी बेटकर आणि सर्व जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधित्वाखाली नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा हा महावितरणला अखेरचा निर्वाणीचा इशारा म्हणून देण्यात येणार आहे। याची जर दखल महावितरणने घेतली नाही आणि आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा झाली नाही तर निश्चितपणे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन जिल्हाभर केल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही कार्यकर्ते स्वस्त पाठणार नाही हा महावितरणला अखेरचा इशारा या निमित्ताने आम्ही देत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।